कसा होता बिग बॉसचा अनुभव? उफ, जबरदस्त. ओके. घरातील कुठल्या सदस्यासोबत बाहेर पण मैत्री ठेवायला आवडेल? करण सोबत ठेवायला आवडेल कारण तो सोबतच बाहेर आलाय माझ्या, तर मैत्री ठेवावीच लागेल आता आम्हाला. आणि ओंकार आहे, प्राजक्ता आहे, सचिनजी आहेत. ओके. या घरातील कुठला सदस्य तुला फेक वाटतो? आत्ता राकेश बापट. ओके. तू गेम खेळण्यात कुठे कमी पडलास असं वाटतंय? मी कमी नाही पडलो, मी गेमच नाही खेळलो. मी ठरवून गेलो होतो की सगळेच गेम खेळतील तर मग सगळेच सेम वाटतील, त्यामुळे मी कुठली गोष्ट डोक्यात नाही ठेवायचो. मी प्रेझेंटमध्ये जगायचो. मला जसं वाटायचं तसं मी खेळायचो, जिथे वाटायचं तिथे मी बोलायचो. या घराला मी माझं घर समजून वावरायचो, कारण बिग बॉस पहिल्या दिवशी म्हणाले होते की हे जितकं तुमचं आहे तितकं माझं आहे, जितकं माझं आहे तितकं तुमचं आहे. त्यामुळे मी जसं आयुष्यात आणि घरात वावरतो तसंच वावरत होतो. ती पर्सनॅलिटी ज्यांना आवडली त्यांनी 1.5 महिना मला घरात ठेवलं, ज्यांना नाही आवडली त्यांनी 1.5 महिन्यात मला काढून टाकलं. ओके. घरात कोणासोबत बॉन्डिंग जस्ट जुळलंय तुझं? जस्ट मला असं वाटतं की करण, प्राजक्ता आणि सचिनजींसोबत आणि ओंकार सोबत जे डे 1 पासून होतं तेच. असं नवीन काही बॉन्डिंग माझं जुळलं नाही, पण जे पहिल्या दिवशी झालं होतं ते कंटिन्यू झालं. ओके. कुठल्या सदस्यासोबत तुला बाहेर मैत्री ठेवायला आवडणारच नाहीये? राकेश, विशाल आणि नाही, दोघेच. तुझ्या मते टॉप 3 कोण आहेत? प्राजक्ता, तन्वी आणि सागर कारंडे. तुला कोणाला विनर बघायला आवडेल? प्राजक्ता आणि तन्वीला, म्हणजे दोघींमधलं कोणतरी एक. घरातील चुगलखोर आंटी कोण आहेत? चुगलखोर छोटू आहे आपला प्रभू. त्याच्यासारखी चुगली कोण करत नाही. तो इकडून एक गोष्ट ऐकतो आणि पळत पळत जातो आणि तिकडे सांगतो, आणि तो असा उभा दिसत पण नाही तिकडे. त्यामुळे चुगलखोर प्रभू आहे. ओके. थँक्यू सो मच.